next point in CPP is most important. It is one of the feature of the object oriented programming. Any object oriented programming मध्ये inheritance. Okay. सो आपण सुरुवातीला जे बघितलं ना बेसिक फीचर्स ऑफ ओपी त्याच्यामध्ये आपण इनहेरिटन्स एक बघितलेलं. ओके. सो इनहेरिटन्स इट इज अ मेन फीचर ऑफ any object oriented programming language. Okay, and C++ is a object oriented programming language, you know that. Okay, now inheritance means what? Acquiring properties of one class by another class. Inheritance means काय की एक जो क्लास असतो तो दुसऱ्या क्लासच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते ॲक्वायर करतो, इनहेरिट करतो. जसं आपण जे आहे तर आपले जे पॅरेंट्स आहेत तर पॅरेंट्स कडून त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्यामध्ये येतात आणि आपले काही युनिक पण असतात. ओके. सपोज आता पॅरेंट फादर मदर अँड हिज सन देअर सन और डॉटर जे असेल ते तो ह्यांच्याकडे काय येतात फादर आणि मदरच्या काही कॉमन प्रॉपर्टीज पण येतात आणि प्लस ह्यांच्या काही युनिक प्रॉपर्टीज पण असतात. सेम फादरच्या काही युनिक प्रॉपर्टीज असतील, मदरच्या असतील प्रॉपर्टीज आणि त्यांचा जो सन आणि डॉटर आहे त्यांच्याकडे काय असतील फादरच्या काही प्रॉपर्टीज येतील, मदरच्या काही येतील आणि सन डॉटरच्या त्यांच्या काही युनिक असतील. ओके. सो ह्या केसमध्ये सन आणि डॉटर काय करतात इनहेरिट करतात, ॲक्वायर करतात प्रॉपर्टीज ऑफ देअर फादर अँड द मदर. ओके. सो तेच हीच कन्सेप्ट आपण C++ मध्ये काय करणार आहे यूज करणार आहे. ओके. सो कशी रिअल टाइम मध्ये म्हणजेच काय की आता C++ मध्ये एक्झॅक्ट आपण त्याचा यूज कसा करणार. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जेव्हा बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केलं तेव्हा एक एक्झाम्पल दिलं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन सेपरेट क्लास आहे, क्लास स्टुडंट आणि क्लास टीचर. एका कॉलेजचे क्लास स्टुडंटचा आणि टीचरचा डेटा आय हॅव टू मेंटेन. सो मी एक क्लास केला स्टुडंट, एक क्लास केला टीचर. ओके. सो स्टुडंटच्या काही प्रॉपर्टीज आहे जसं स्टुडंटचं काय आहे नेम आहे. ओके. त्याच्यानंतर ॲरे स्टुडंटचा नेम आहे, स्टुडंटचा रोल नंबर आहे, स्टुडंटचा ऍड्रेस आहे. सो अजून भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज असतील. सो ह्या युनिक प्रॉपर्टीज झाल्या. ओके. आणि त्याच्यानंतर स्टुडंट कॉलेज त्या स्टुडंटच्या कॉलेजचं नेम, स्टुडंटच्या कॉलेजचा ऍड्रेस सी ऍड्रेस. ओके. ठीक आहे. तर हा रिलेटेड टू स्टुडंट प्रॉपर्टी झाली. इथे पण आपण टीचरचं नेम त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल सांगते टीचरचा फोन नंबर इंटिजर फोन नंबर. ओके. किंवा आपण आता लाईक रोल नंबर घेतलाय तसं टीचरचा आयडी एक असेल. ओके. त्याच्यानंतर टीचर फोन नंबर सॅलरी अजून अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज असतात. त्याच्यानंतर तो टीचरसाठी पण एक कॉलेज तो टीचर पण कोणत्या तरी कॉलेजचा असेल. सो सी नेम इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टी. मग त्या कॉलेजचा ऍड्रेस सो सी ऍड्रेस इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टी. सो देर आर टू क्लासेस. वन क्लास contains or one class stores the properties of the student class and the student related information, and the one class teacher it includes the properties related to the teacher. Okay. सर जसं तुम्हाला कळतंय की आता बघा ह्या दोन क्लास मध्ये ह्या झाल्या युनिक प्रॉपर्टी टू स्टुडंटच्या त्या आपल्याला सेपरेट करून चालणार नाही बिकॉज स्टुडंटला नेम रोल नंबर ऍड्रेस हे तीन युनिक प्रॉपर्टीज आहेत स्टुडंटच्या. त्याच्यानंतर इथे टीचरचं नेम, टीचरचं आयडी, टीचरचा फोन नंबर. दिस इज ऑल्सो द युनिक प्रॉपर्टीज ऑफ द टीचर क्लास. ओके. बट ह्या दोन क्लास मध्ये बघा ह्या कॉमन प्रॉपर्टीज झाल्या, दोन्हीकडे आपण डिक्लेअर करतोय. ओके. मग काय करणार जेव्हा आपण स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा इथे पण आपण सी नेम स्कॅन करणार, इथे पण सी ऍड्रेस स्कॅन करणार म्हणजे सी इन करणार, इथे पण सी नेम सी ऍड्रेस. सो आपण काय करतोय की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कॉमन जसं मी तुम्हाला सांगितलं फादर आणि मदरच्या काही कॉमन प्रॉपर्टीज सन डॉटर कडे येणार. ओके. सेम त्याच केसमध्ये तसंच बघा मग ह्या दोन क्लासमध्ये सेपरेट सेम लिहिण्यापेक्षा आपण काय करू शकतो एक सेपरेट क्लास करू शकतो. व्हॉट वी कॅन डू की दोन क्लास आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट आहेत. बघा इथे पण तेच आहे आणि इथे पण तेच आहे. हे तर सेपरेटच आहे बिकॉज ह्या तीन प्रॉपर्टीनी तो स्टुडंट युनिकली आयडेंटिफाय होणार आहे आणि ह्या तीन प्रॉपर्टीनी हा टीचर युनिकली आयडेंटिफाय होणार आहे. बट दी सी नेम सी ऍड्रेस दीज आर द कॉमन प्रॉपर्टीज बिटवीन द टू क्लास. मग आपण काय करू शकतो की हा जो कोड आहे रिपीट कोड होतोय इकडे आणि इकडे. ओके. सो तो अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो की एक सेपरेट क्लास घेऊ शकतो. सपोज कॉलेज
आणि त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो सी नेम, सी ऍड्रेस, लक्षात. आणि ह्या क्लास पासून आपण हे दोन क्लास इनहेरिट करू शकतो. म्हणजेच काय, जसं फादर आणि मदर पासून दोघांपासून एक झाला तसं आपण ह्या एकापासून हे दोन क्लास करू शकतो. मग या केस मध्ये आपल्याला इथे इन्क्लूड करायची गरज नाही, बिकॉज आपण स्टुडंट क्लास हा कॉलेज पासून क्रिएट केलाय, टीचर क्लास पण कॉलेज पासून केलेला आहे. सो स्टुडंट आणि टीचर कडे त्यांच्या युनिक प्रॉपर्टीज आहेत, प्लस ते काय करणार, जसं फादर आणि मदर या दोघांपासून सन क्रिएट होतो, सेम तसंच स्टुडंट आणि टीचर क्लास हे एका कॉलेज पासून झालेले आहे. सो कॉलेजच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत हे दोघं पण काय करणार, ऍक्सेस करणार. सो आपल्याला सेपरेट त्या लिहायची गरज नाही. म्हणजेच काय, युजिंग इनहेरिटन्स आपण जो रिडंडंट कोड आहे, रिडंडंट कोड मीन्स व्हॉट, डुप्लिकेट कोड, तो काय करू शकतो, अवॉइड करू शकतो, लेस करू शकतो, कमी करू शकतो. ओके, सो इनहेरिटन्सनी काय होतं की आपण पर्टिक्युलर क्लास पासून जर वन और मोर क्लास जर क्रिएट केले तर आपले जे मोर दॅन वन क्लासेस आहेत ते दॅट क्लासेस कॅन ऍक्सेस और ऍक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ द अनदर क्लास. ओके, ज्याच्या क्लास पासून ते इनहेरिट झालेले आहेत. ओके, सो हे झालं इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा यूज काय, एक तर प्रॉपर्टीज, तर एकदा जर आपण ते डिफाईन केल्या आणि त्याच प्रॉपर्टी जर दुसऱ्या क्लासला पण रिक्वायर्ड असेल तर आपण परत त्या दुसऱ्या क्लासमध्ये त्या रिडिक्लेअर करण्यापेक्षा आपण काय करणार की त्या क्लास पासून दुसरा क्लास क्रिएट करणार. मग ऑटोमॅटिकली इथे डिक्लेअर केलेल्या प्रॉपर्टीज ऑटोमॅटिकली स्टुडंट क्लास काय करणार, ऍक्सेस करणार. ओके, मग प्रॉपर्टीज मीन्स व्हॉट, फंक्शन असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात, दोन्ही पण क्लासमध्ये डिक्लेअर केलेले. ओके, म्हणजेच काय, मेंबर्स ऑफ द क्लास. नुसते व्हेरिएबल असंच नाही, फंक्शन सुद्धा. आता मेंबर्स ऑफ द क्लास तुम्हाला माहिती आहे, फंक्शन्स अँड द variables. Okay, so function and variables declared in a class can be inherited by the another class by using the inheritance. So by using the inheritance we can avoid or less the redundant code. Redundant code means काय, duplicate code. आलं का लक्षात, ठीक आहे. सो आता इनहेरिटन्स चे टाइप्स आज थोडीस आपण थेरोटिकल बघणार आहे, कोणत्या कोणत्या टाइप्सचे इनहेरिटन्स आहेत. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की फादर आणि मदर पासून दोघांपासून सन और डॉटर. ओके, आणि आता एकापासून दोन, स्टुडंट आणि टीचर असं केलं आपण. सो ते अकॉर्डिंग टू दॅट किती कोणत्या क्लास पासून तुम्ही किती क्लास डिराईव्ह करताय किंवा किती क्लास पासून एक कोणता तरी क्लास डिराईव्ह करताय त्याला काय म्हणतात, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो फर्स्ट टाइप आहे सिंगल इनहेरिटन्स. बेसिक टाइप सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स मीन्स काय, आता बघा, जो ओल्ड क्लास असेल ज्याच्यापासून आपण न्यू क्लास डिराईव्ह करणार त्याला म्हणायचं बेस क्लास. म्हणजेच बेस क्लास म्हणजेच काय, ओल्ड क्लास, आणि त्याच्यापासून आपण क्लास डिराईव्ह करणार डिराईव्ह क्लास, तोच असणार आहे आपला न्यू क्लास. मीन्स व्हॉट, बघा, सिंगल इनहेरिटन्स मध्ये सपोज ए इज आवर बेस क्लास आणि ए पासून आपण डिराईव्ह करणार बी क्लास. आता हा जो एरो आहे तुमचं मिनिंग असं होईल की बी पासून ए केलाय, तुम्ही असा केला तरी चालतो, दोन्ही पण चालतं, ठीक आहे. आता हा एरो पण कसा आहे बघा, ह्याचं मिनिंग काय की ए पासून एरोची डायरेक्शन तर अशीच आहे ना. सो ए पासून तुम्ही बी काय केलाय, डिराईव्ह केलाय. जसं फादर मदर पासून सन होतं तसं तुम्ही ए पासून बी डिराईव्ह केला, हे अकॉर्डिंग टू दिस डायरेक्शन. आणि ह्याचं मिनिंग काय की बी ऍक्सेसेस द प्रॉपर्टीज ऑफ ए. सो तुम्ही हा एरो दिला तरी चालेल, हा एरो दिला तरी चालेल, तुम्हाला जे कन्फ्युजन होणार नाही तो द्या. दोन्ही पण एरो राईट आहे. ह्याचं मिनिंग काय की बी ऍक्सेसेस द प्रॉपर्टीज ऑफ द ए क्लास. एरो कुठे, ए कडे, बी कडून ए कडे. सो बी प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार ए क्लासच्या. ओके, म्हणजेच ए पासून आपण काय डिराईव्ह केलाय, बी. आणि ह्याची एरोचं पण मिनिंग तेच आहे की ए पासून बी डिराईव्ह केलं. ओके, सो मी प्रिफर करेल की तुम्ही हा वे यूज करा, पहिला वे. ओके, सो बघा, सिंगल इनहेरिटन्स मध्ये ओनली वन बेस क्लास असतो अँड ओनली वन derived class. Only one base class and only one derived class. Okay, बघा, एकच बेस क्लास आणि एकच derived class. ठीक आहे, that is a single inheritance.
दोघांपासून एक नाही किंवा एकापासून दोघं नाही, एकापासून एकच क्लास डिराईव्ह होणार. ओके, सो दॅट इज अ सिंगल इनहेरिटन्स. सो ह्याच्यामध्ये एकच ओल्ड क्लास असतो ज्याच्यापासून आपण एक न्यू क्लास क्रिएट करणार, दॅट इज डिराईव्ह क्लास. म्हणजेच काय की ए पासून आपण बी क्रिएट, काही क्लास असू द्या, एकच क्लास म्हणजेच काय की एकच बेस क्लास त्याच्यापासून आपण एक न्यू क्लास काय करणार, डिराईव्ह करणार. सो दॅट इज अ सिंगल इनहेरिटन्स. ओके, आपण सगळ्यांचे प्रोग्राम्स बघणार आहे. सिंगल इनहेरिटन्स, एक्सक्यूज मी, सिंगल इनहेरिटन्स कसा करायचा, सिंगल इनहेरिटन्स बघितलं की ओनली वन बेस, ओनली वन डिराईव्ह, ऍक्च्युअल ते इम्प्लिमेंट कसं करायचं ते सगळं बघणार आहे. ओके, नाउ सेकंड टाइप आहे मल्टिपल इनहेरिटन्स. सो मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये लक्ष द्या, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त, नॉट वन, एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन बेस क्लासेस and only one derived class. एकच डिराइव्ड क्लास पण मोर दॅन वन बेस क्लास. जसं फादर मदर सेम तसंच बघा, एक क्लास आहे, बी एक क्लास आहे आणि या दोघांच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करतोय सी क्लास. मोर दॅन वन, इट मे बी 2, 3, 4, 5 किती पण बेस असू शकतात. तुम्हाला 2 पर्यंतच आहे, जास्त नाहीये. तर या सगळ्यांपासून आपण एक क्लास काय करणार, डिराइव्ह करणार. सो ओनली वन डिराइव्ह क्लास, मल्टिपल इनहेरिटन्स बघा, ओनली वन डिराइव्ह क्लास and more than one base class. This is also base class, this is one base class, this is base class, base class. So A, B, D, E चं काही रिलेशन नाहीये, पण A च्या प्रॉपर्टी C ऍक्सेस करणार, B च्या पण C ऍक्सेस करणार, D च्या पण C ऍक्सेस करणार आणि E च्या पण C ऍक्सेस करणार. लाईक फादर मदर पासून सन क्रिएट झाला. सो सन विल ऍक्सेसेस द प्रॉपर्टीज ऑफ फादर अँड मदर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द मल्टिपल इनहेरिटन्स. तर तुम्हाला फक्त 2 लेवलचेच आहे, म्हणजेच काय 2 बेस क्लासेसच आहे. मोर दॅन वन, इट मे बी 2, 3, 4, 5 असू शकतं, पण तुम्हाला 2 पर्यंतच आहे. ओके, सो मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये 2 प्लेस, मोर दॅन वन बेस क्लासेस अँड ओनली वन डिराइव्ड क्लास. सो बघा, सी च्या प्रॉपर्टी बी में ऍक्सेस करणार, बी च्या प्रॉपर्टी सी ऍक्सेस करणार, ए च्या प्रॉपर्टी सी ऍक्सेस करणार, बिकॉज ए आणि बी पासून सी काय केलंय आपण, क्रिएट केलंय. आलं का लक्षात? सो दिस इज अनदर टाइप ऑफ द इनहेरिटन्स, दॅट इज अ मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, एक्सक्यूज मी. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टिपल नंतर मल्टी लेवल. सो मल्टी लेवल बघा, एकदा तुम्हाला डायग्राम काढवते. अशी लेवल असते जी की कंटिन्यू होते, पण तुम्हाला 3 लेवल पर्यंतच आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये ओनली वन प्युअर बेस क्लास. बघा, हा प्युअर बेस क्लास आहे. म्हणजेच काय, हा क्लास ए जो क्लास आहे कोणता पण असो, जो सगळ्यात हायेस्ट लेवलचा क्लास आहे, तो कोणत्याही दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करत नाही. सो दिस इज प्युअर बेस क्लास. ओके, नाउ ह्या बी आपण डिराइव्ह केला ए पासून. ओके, सो हा झाला डिराइव्ह क्लास. ओके, आणि ह्या बी पासून आपण डिराइव्ह केलाय सी. सो दिस इज ऑल्सो डिराइव्ह क्लास. ओके, बट फॉर दिस सी, बी विल ऍक्ट ऍज अ बेस. सो मोर दॅन वन, आता मगाशी मल्टिपल मध्ये कसं होतं बघा, ए बी पासून आपण सी क्रिएट केलं. आता ह्यात आणि ह्यात काय डिफरन्स आहे, हे 2 प्युअरली बेस क्लास आहेत. म्हणजे ए कडे कोणाची प्रॉपर्टी येत नाही, बी कडे कोणाची येत नाही. इथे काय होतंय की ए हा बेस क्लास आहे, ह्याच्यापासून आपण बी डिराइव्ह केला आणि बी पासून सी. सो सी ऑटोमॅटिकली बी च्या प्रॉपर्टीचा ऍक्सेस करणारच आहे, पण थ्रू बी तो ए च्या करणार आहे. आलं का लक्षात? थ्रू बी. बघा, C will access or inherit the properties of the B class and also the properties of the A class through B. इथे बघा, जेव्हा आपण A पासून B डिराइव्ह करणार तेव्हा B A च्या प्रॉपर्टी ऍक्सेस करणार आणि B पासून जेव्हा C करणार तेव्हा C B च्या पण करणार आणि A च्या पण करणार. पण इथे A आणि B चे रिलेशन नाही. दिस इज अ डिफरन्स. इथं B A च्या पण प्रॉपर्टी ऍक्सेस करतोय आणि C B च्या पण करतोय आणि A च्या पण करतोय.
करतोय. ओके, आणि इथे सी ए आणि बी च्या करतोय, बट बी ए च्या करत नाही किंवा ए बी च्या करत नाही. हे दोन वेगवेगळे झाले. आणि इथं बी ए च्या करतोय बिकॉज बी आपण डिराईव्ह करणारे ए पासून, म्हणजे असे लेवल्स असतात. सो इट इज कॉल्ड एज मल्टी लेवल. ओके, नाउ नेक्स्ट आहे हिरार्चिकल इनहेरिटन्स और हायरार्चिकल, लाईक ट्री स्ट्रक्चर. सो ह्याच्यामध्ये ओनली वन बेस क्लास, मल्टिपलच्या रिव्हर्स, ओनली वन बेस क्लास and more than one derived class. Okay, only one base class and more than one derived class. जसं आपण कॉलेज पासून स्टुडंट आणि टीचर केलं, सेम त्याच केस मध्ये बघा. ओनली वन बेस क्लास आणि मोर दॅन वन डिराइव्ड क्लास. तर तुम्हाला फक्त एकापासून दोन असं एवढंच आहे. सो मोर दॅन वन डिराइव्ड क्लास. सो ऑल, आता बघा बी सी डी ई यांचं काही रिलेशन नाहीये, पण बी ए च्या प्रॉपर्टी ऍक्सेस करणार, सी पण ए च्या करणार, डी पण ए च्या करणार आणि ई पण ए च्या करणार. सो ओनली वन बेस क्लास अँड मल्टिपल डिराइव्ड क्लासेस, एक्झॅक्ट अपोजिट टू मल्टिपल इनहेरिटन्स. दिस इज अ हिरार्चिकल इनहेरिटन्स. ओके, ऑलचे आपण एक एक्झाम्पल्स बघणार आहे, सो तुम्हाला काही अवघड जाणार नाहीये पुढे. त्याच्यानंतर लास्ट टाइप आहे हायब्रिड इनहेरिटन्स. सो हायब्रिड इनहेरिटन्स जे आहे, सो बेसिक जे 4 टाइप्स आहेत बघा, सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स. सो यांचं कॉम्बिनेशन जर असेल देन दॅट इज अ हायब्रिड. हायब्रिडचं मिनिंगच ते बघा, जे बेसिक 4 टाइप्स आहेत इनहेरिटन्सचे, जसं की सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल अँड हिरार्चिकल. ह्याच्या ऍटलिस्ट हायब्रिड इनहेरिटन्स म्हणण्यासाठी ऍटलिस्ट 2 चं कॉम्बिनेशन पाहिजे. ऍटलिस्ट 2 कोणत्या पण बेसिक टाइपचं कॉम्बिनेशन पाहिजे, तर तो झाला हायब्रिड. 2 ऑल दी टाइपचं जरी असेल तरी चालेल, पण ऍटलिस्ट 2 टाइपचं जरी कॉम्बिनेशन असेल, म्हणजे तुमच्या प्रोग्राम मध्ये सिंगल आणि मल्टिपल दोन्ही इनहेरिटन्स आहेत, तर तो झाला हायब्रिड इनहेरिटन्स. तुमच्या प्रोग्राम मध्ये मल्टिपल, मल्टी लेवल, मल्टिपल आहे, तर तो झाला हायब्रिड इनहेरिटन्स. ऑल 4 टाइप्स पण असू शकतात एका प्रोग्राम मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्हीचा प्रोग्राम हा फ्लो फॉलो करतोय की ए पासून बी केला, बी पासून सी केला, त्याच्यानंतर इथे एक सेपरेट डी क्लास केला, त्याच्यापासून सी केला. बघा, जर एवढंच कन्सिडर केलं देन इट इज अ सिंगल. ह्या 3 लेवल कन्सिडर केल्या तर हा काय झाला मल्टी लेवल. आणि एवढं जर कन्सिडर केलं बी डी पासून सी, तर हा काय झाला मल्टिपल. म्हणजे 2 मोर दॅन 1 बेस क्लास अँड ओनली 1 डिराइव्ड क्लास. सो ह्याच्यामध्ये 3 इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन आहे. सो दिस इज अ हायब्रिड इनहेरिटन्स. सो ह्याला एक तसं स्ट्रक्चर असेल तुमच्या प्रोग्राम मध्ये. सो दिस इज अ हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, सो हे झाले 5 टाइप्स ऑफ द इनहेरिटन्स. त्यातले हे जे 4 आहेत हे बेसिक आहेत आणि हा जो 5th आहे तो हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, नाउ आज आपण बघूया सिंगल इनहेरिटन्स. सो सिंगल इनहेरिटन्स तुम्हाला डिटेल मध्ये आहे आणि बाकीचे मग तुम्ही सगळे एकाच वेळी करायचे, ते तुम्हाला पुढे कळेल. सो आपल्या जो डिटेल मध्ये तो आपण प्रॉपर घेणार आहे. सो सिंगल इनहेरिटन्स तुम्ही पब्लिकली इनहेरिट करू शकता. तुम्हाला माहिती मेंबर्स म्हणजेच काय, व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स क्लास मधले, तर ते पब्लिक असतात, प्रायव्हेट असतात. सो सिंगल इनहेरिटन्स तुम्ही पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही वेनी इनहेरिट करू शकता. सो पहिले आपण पब्लिकनी केल्यावरती काय होतं आणि नंतर मग प्रायव्हेट करूयात. ओके, सो फर्स्ट आहे प्रायव्हेट, सॉरी पब्लिक. सो सिंगल इनहेरिटन्स आपण करणार आहे पब्लिक. मीन्स व्हॉट ते पण सांगते. सो पहिले आपण आता जो क्लास आपण तुम्हाला आता बेस क्लासचा जो सिंटॅक्स आहे तो सेम आपण जसं नॉर्मल क्लास करतो ना तसाच आहे. ओके, नॉर्मल क्लास, फक्त डिराइव्ह क्लासचा सिंटॅक्स पहिले बघावा लागेल, जो की ऑल टाइपच्या इनहेरिटन्स मध्ये वर्क करणार आहे. ओके, सिंटॅक्स फॉर डिक्लेअरिंग derived class. Okay, now class keyword, then derived class name, जो derived class ला नेम द्यायचा असेल ते, then colon बघा,
त्याच्यानंतर इथे तुम्ही देणार पब्लिक और प्रायव्हेट, अजून प्रोटेक्टेड पण असतं पण ते लगेच सध्या नाही, पब्लिक और प्रायव्हेट देणार आणि त्याच्यानंतर बेस क्लास नेम आणि मग इथे तुम्ही टाकणार आहे सेम व्हेरिएबल्स डिक्लेरेशन्स आणि फंक्शन्स डिक्लेरेशन, सेम जसं तुम्ही नॉर्मल क्लासमध्ये करता तसं. सो कोणत्या क्लास पासून तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे त्या क्लासचं नेम आणि जो न्यू क्लास असेल त्याचं नेम आणि त्याच्यामध्ये येणार इथे सेमिकोलॉन आणि न्यू क्लासच्या प्रॉपर्टीज. आता कसं ते मी तुम्हाला प्रॉपर सांगते. सो सिंटॅक्स काय, जो डिराईव्ह क्लास करणार आहे, जो न्यू क्लास करणार आहे त्याचा क्लास कीवर्ड, डिराईव्ह क्लासला जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते, देन कोलन, देन पब्लिक किंवा प्रायव्हेट. आपण आता पब्लिक बघणार आहे, मग नंतर तुम्हाला प्रायव्हेट सांगेल की पब्लिकली इनहेरिट केल्यावरती काय डिफरन्स येतो, मग प्रायव्हेट केल्यावर काय येतो आणि त्याच्यानंतर बेस क्लासचं नेम, कोणत्या क्लास पासून तुम्हाला न्यू क्लास डिराईव्ह करायचा आहे त्या क्लासचं नेम. ओके, नाउ याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज असतील डिराईव्ह क्लासच्या त्या येणार. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. नाउ आता आपण बघूया सिंगल इनहेरिटन्स. पब्लिकली आता आपण स्ट्रक्चर कसं करणार आहे बघा. ए पासून आपण बी काय करणार आहे, डिराईव्ह करणार आहे. ओके, सो बेस क्लास काय आहे, ए आहे. सिंगल इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला माहिती ओनली वन बेस क्लास आणि ओनली वन डिराईव्ह क्लास. ओके, सो माझा बेस क्लास ए आहे, त्याचा सिंटॅक्स प्रॉपर नॉर्मल आपला जो आहे तसाच. सो ए क्लासचे जे प्रॉपर्टीज आहेत म्हणजे तुम्हाला कोणते व्हेरिएबल्स टाकायचे, फंक्शन्स टाकायचे ते टाकून घ्या. सपोज आता मी इथे ए डिक्लेअर करते जस्ट. तुम्हाला माहिती आहे की आपण दोन फंक्शन्स घेतो. आता सुरुवातीला इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टर यूज करायचा नाही. कन्स्ट्रक्टर इनहेरिटन्स मध्ये यूज करण्यासाठी त्याच्यासाठी परत आपल्याला एक वेगळा पॉइंट आहे. जसं आपण डायरेक्टली कन्स्ट्रक्टर यूज करतो तसं इनहेरिटन्स मध्ये करू शकत नाही. सो आपण शेवटी सगळे टाईप झाले किंवा आपण कन्स्ट्रक्टरचा यूज करून इनहेरिटन्स कसं करायचं ते बघते. सो लक्षात ठेवा कन्स्ट्रक्टर यूज करायचं नाही व्हॅल्यू घेण्यासाठी. ठीक आहे, आपले जे फंक्शन्स आहेत ते यूज करायचे. तुम्हाला माहिती आता हा सगळा कोड आपण काय करतो ते. ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. नाउ बेस क्लास कंप्लीट झाला. नाउ डिराईव्ह क्लास आता मला ए पासून करायचा आहे बी क्लास. सो क्लास कीवर्ड देन डिराईव्ह क्लासला नेम मला बी द्यायचंय. नाउ मी पब्लिकली करतेय. सो पब्लिक आणि कोणत्या क्लास पासून, बेस क्लास ए पासून. सो ए पासून आता मी बी क्लास डिराईव्ह केला. ठीक आहे, आता सध्या पहिल्यांदा नेमकं काय काय इनहेरिट होतं. आता बी क्लासचे जे युनिक प्रॉपर्टीज आहेत ते लिहून घ्या पहिल्यांदा. आता हे तुम्हाला माहिती कोणताही क्लास घेतला की त्याच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेण्यासाठी एक फंक्शन आणि व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी एक फंक्शन. एंटर बी. ओके, नाउ void put b cout b complete. ओके, नाउ हे झालं आपलं डिराईव्ह क्लास क्रिएट. बेस क्लास मध्ये बेस क्लासच्या युनिक प्रॉपर्टी आल्या, डिराईव्ह क्लास मध्ये डिराईव्ह क्लासच्या आल्या. ओके, नाउ आता बघा इथे मी पहिल्यांदा राईट डाऊन करून देते. ए क्लास मध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत. सो प्रायव्हेट मध्ये काय आहे, व्हेरिएबल ए, ए क्लास. त्याच्यानंतर पब्लिक मध्ये काय काय आहे, गेट ए फंक्शन आणि पुट ए फंक्शन. ओके, नाउ बी क्लास. बी क्लासच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत युनिक. प्रायव्हेट मध्ये बी, पब्लिक मध्ये गेट बी आणि पुट बी. ओके, हे झाले मेंबर्स म्हणजे प्रॉपर्टीज. ठीक आहे, नाउ आता आपण ए क्लास पासून कोणता क्लास डिराईव्ह केलाय, बी क्लास. आणि कसा डिराईव्ह केलाय, पब्लिकली. सो जेव्हा आपण सिंगल कोणत्याही इनहेरिटन्स मध्ये पब्लिकली इनहेरिट करतो तेव्हा बेस क्लासच्या ज्या पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराईव्ह क्लासचे पण काय होतात, पब्लिक. प्रायव्हेट मेंबर्स हे बाय डिफॉल्ट ए प्रायव्हेट आहे. सो प्रायव्हेट मेंबर कधीही इनहेरिट डायरेक्टली होत नाही.
जेव्हा आपण इनहेरिटन्स मध्ये पब्लिकली इनहेरिट करतो डिराइव्ह क्लास, बी क्लास मी डिराइव्ह केलेला आहे फ्रॉम ए पब्लिकली. कसा? पब्लिकली. तेव्हा बेस क्लास दॅट इज ए चे जे पब्लिक मेंबर्स आहेत, म्हणजेच काय, ए क्लासचे कोणते पब्लिक मेंबर्स आहे, गेट ए आणि पुट ए, हे पब्लिक मेंबर्स होणार डिराइव्ह क्लासचे. म्हणजेच बी क्लासच्या मेंबर्स मध्ये अजून दोन मेंबर्स ऍड होणार, गेट ए आणि पुट ए. लक्षात? ठीक आहे. बघा, जसं मगाशी सी नेम आणि सी ऍड्रेस हे ऍक्सेस कोण करणार, स्टुडंट आणि टीचर. सेम तसंच ए पासून मी बी क्लास डिराइव्ह केलेला आहे. कसा? पब्लिकली. सो जो बेस क्लास असतो त्याचे पब्लिक मेंबर्स, ह्याच्यामध्ये बेस क्लास कोणता आहे, ए. सो ए क्लासचे पब्लिक मेंबर्स कोणते आहे, गेट ए आणि पुट ए. तर हे जे फंक्शन्स आहेत हे पब्लिक होणार बी क्लासचे. ओके. सो आता बघा, तुम्हाला माहिती की ज्या क्लासमध्ये जे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते आपण त्या क्लासच्या ऑब्जेक्टनी काय करू शकतो, ऍक्सेस करतो. आता बघा, ए क्लास बी क्लासच्या प्रॉपर्टी कोणत्याही ऍक्सेस करत नाही, बिकॉज ए क्लास आपण बी पासून नाही केला, आपण बी ए पासून केलेला आहे. सो बीज फक्त ए च्या काय करणार, ऍक्सेस करणार. ओके. सो ए जो की प्रायव्हेट आहे हा ऍक्सेस होणार नाही डायरेक्टली युजिंग द ऑब्जेक्ट. ओके. सो प्रायव्हेट फक्त बीज राहिला. नाऊ बी क्लास जो डिराइव्ह क्लास आहे तो आपण ए क्लास पासून पब्लिकली इनहेरिट केलेला आहे. सो ए क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते पब्लिक मेंबर्स होणार बी क्लासचे. म्हणजेच बी क्लासचे त्याच्या युनिक प्रॉपर्टीज तर आहेच, प्लस ज्याच्यापासून तो इनहेरिट केले त्या क्लासच्या प्रॉपर्टीज पण आल्या. सो गेट ए पुट ए फंक्शन आता आपण बी क्लासच्या ऑब्जेक्टनी काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. आणि गेट बी आणि पुट बी तर करू शकतो, बिकॉज ते तर त्याचेच फंक्शन्स आहेत. ओके. आणि जे की ए क्लासचे पब्लिक मेंबर्स होते ते आता बी क्लासचे पण पब्लिक मेंबर झालेले आहे. सो आपण बी क्लासच्या ऑब्जेक्टनी ते पण ऍक्सेस करू शकतो. आलं का लक्षात? सो ह्या अशा वेळी काय करणार, आपण इनहेरिटन्स यूज करणार. म्हणजेच काय की ज्या प्रॉपर्टीज आहेत ए क्लासच्या दॅट इज गेट ए आणि पुट ए, त्या आपण ऍक्सेस करणार आहे आता बी क्लासच्या ऑब्जेक्टनी. म्हणजेच काय की बी क्लासच्या ए क्लासच्या प्रॉपर्टीज बी क्लास काय करतोय, इनहेरिट करतोय. ओके. नाऊ आता तुमच्याकडे दोन क्लास आहेत, ए आणि बी. मग ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट करणार तुम्ही, आपण कसं इनहेरिट केलेलं आहे असं. सो शेवटच्या लेवलला कोणता क्लास आहे, बी क्लास. जो शेवटच्या लेवलला क्लास आहे त्याचंच ऑब्जेक्ट काय करायचं, क्रिएट करायचं. ओके. नाव बघा, शेवटी इंट मेन बी1. परत सांगते, कन्स्ट्रक्टरचा यूज आताच करू नका. जेव्हा मी कन्स्ट्रक्टर इनहेरिटन्स शिकवेल त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टरचा यूज करायचा आहे. नाव बी1 नी पहिले गेट ए ची व्हॅल्यू घेऊ, बी1 नी नंतर बी ची व्हॅल्यू घेऊ. पहिले व्हॅल्यू घ्या आणि मग नंतर 1 बाय 1 व्हॅल्यू डिस्प्ले करा. बाकी सेम आहे. फक्त बघा की गेट ए आणि पुट ए फंक्शन हे जे ए क्लासचे होते, जे की आपण नॉर्मली ए क्लासच्या ऑब्जेक्टनीच ऍक्सेस करायचो, ते आता मी बी क्लासच्या ऑब्जेक्टने ऍक्सेस करले. व्हाय? बिकॉज I have created the B class using the A class. आणि पब्लिक केल्यामुळे त्याचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते बी क्लासचे पण पब्लिक झाले. सो आपल्याला माहितीये की कोणत्याही क्लासचे पब्लिक मेंबर्स असतील तर आपण ते त्या क्लासच्या ऑब्जेक्टनी काय करतो, ऍक्सेस करतो. आलं का लक्षात? फक्त प्रायव्हेट मेंबर्स आपण ऑब्जेक्टनी ऍक्सेस करत नाही. आता हे तुम्हाला माहिती, जर लक्षात नसेल तर परत क्लासेस आणि ऑब्जेक्टचं जे लेक्चर आहे ते स्टडी करा. ओके. सो हे झालं तुमचं सिंगल इनहेरिटन्स पब्लिकली डिराइव्ह. आता मी हा प्रोग्राम करून दाखवते, त्याच्यानंतर आपण एक प्रॉपर स्टुडंट आणि त्याच्यानंतर एक रिअल टाइम एक प्रोग्राम घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण प्रायव्हेट कसं करायचं ते बघू. ओके. लेक्चर थोडस लेट होतात ते, कारण की थोडस पेशंट्स खूप आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे 1 बाय 1 सगळ्यांचं सुरूच आहे. आपण कोणता करतोय आता, सो थोडा ऍडजस्ट करा. आपला सिलेबस भरपूर पुढे आहे, सो तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही. माझं ट्राय आहे की ऑक्टोबर एंड पर्यंत आपला फक्त एकच चॅप्टर ठेवायचा, म्हणजे तुमची टेस्ट काहीतरी 22 ऑक्टोबरला आहे ना. सो एकच चॅप्टर तोपर्यंत ठेवायचा. जर झालं तर पूर्ण सिलेबसच कम्प्लीट, म्हणजे तुम्हाला तेवढंच रिव्हिजन करायला टाइम मिळेल भरपूर. सिंगल पब्लिक. ठीक आहे. सो नॉर्मल बघा,
प्रायव्हेट, बाय डिफॉल्ट इट इज प्रायव्हेट. नाउ पब्लिक, एकच व्हेरिएबल घ्यायला पाहिजे असं काय नाही, यू कॅन गिव्ह एनी एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स, मग तेवढे व्हेरिएबल्स फक्त यू हॅव टू स्कॅन और सी. A is equal to H. प्रॉपर फॉर्मॅटिंग करा फक्त. क्लास ए झालाय. नाउ क्लास बी विच इज डिराइव्ह क्लास. सो सिंटॅक्स काय, क्लास कीवर्ड, ते डिराइव्ह क्लासला तुम्हाला जे नेम द्यायचं आहे ते. ओके, देन पब्लिकली करणार का प्रायव्हेटली. सो आज आपण पब्लिक शिकतोय. सो पब्लिक. ओके, जेव्हा पब्लिक आपण डिराइव्ह करतो एखादा क्लास तेव्हा त्या बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराइव्ह क्लासचे पण पब्लिक होतात, लक्षात ठेवायचं. सो त्याचे जे युनिक आहेत ते तर आहेच, प्लस पब्लिकली डिराइव्ह केल्यानंतर बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते पब्लिक होतात डिराइव्ह क्लासचे. ओके, सो आता सध्या बेस क्लास ए आहे, त्याचे पब्लिक मेंबर्स आहे गेट ए आणि पुढे तर ते पब्लिक होणार बी क्लासचे. आणि तुम्हाला माहिती की पब्लिक मेंबर्स असतील तर त्या क्लासच्या ऑब्जेक्टने आपण काय करतो ते ऍक्सेस करतो. ओके, सो आता इथे बी क्लासचे काही युनिक असतील मेंबर्स ते लिहून घ्यायचंय. सो बी क्लासचे मेंबर्स ए कधीच ऍक्सेस करणार नाही, बिकॉज आपण ए बी पासून नाही केलेला आहे, बी ए पासून केलेला आहे. ओके, एंटर बी. ठीक है, नाउ इंट मेन. जो लास्ट लेवलला क्लास असेल, सो आपली लेवल कशी, पहिले ए आहे त्याच्या खाली बी आहे, सो लास्ट लेवलचा जो आहे त्याचेच ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आणि 1 बाय 1 पहिले व्हॅल्यू घेणार, मग नंतर व्हॅल्यू डिस्प्ले करणार. आता बघा गेट बी तर बी मध्येच आपण डिक्लेअर केलेले. ओके, आता बघा b1 डॉट पुट, पुट ए पण आलं बघा. कसं काय आलं पुट ए, पुट ए तर आपण बी मध्ये केलेलंच नाहीये, पण आपण बी पुटे फंक्शन आपण बी मध्ये तर डिफाइन नाही केले, पण बी आपण ए पासून केलेलं आहे. सो ए चे जे फंक्शन आहेत ते कुठे आले, बी मध्ये पण आले. आलं का लक्षात बघा. सेव्ह केला, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. Now enter the value of A, suppose 10. सिंपल केले आपण आणि डिस्प्ले झालं A10 आणि B12. ओके, आलं का लक्षात. तर हे झालं आपला प्रोग्राम. नाउ आता आपण एक मला मी ऍज अ होमवर्क म्हणून देते. होमवर्क नाही, पहिले एक्सप्लेन करते तुम्हाला. होमवर्क म्हणून मी तुम्हाला दुसरे प्रोग्राम देईन. आता आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. हे सिंपल ए आणि बी झालं, ठीक आहे. नाउ बघा आपण कसं करूयात. आता एक स्टुडंट क्लास घेऊ, त्याच्यामध्ये मेंबर्स व्हेरिएबल्स घेऊयात, नेम, रोल नंबर आणि ऑब्वियसली फंक्शन येणार आहेत व्हॅल्यू घेण्यासाठी. सो गेट इन्फो एक फंक्शन घेऊ आपण व्हॅल्यू घेण्यासाठी नेम आणि रोल नंबरची, आणि पुट इन्फो. सिंगल इनहेरिटन्स पब्लिकली. सो हे ऑब्वियसली हे दोन पब्लिक करायचे आहेत फंक्शन्स आणि हे प्रायव्हेट येणार आहेत व्हेरिएबल्स. ओके, नाउ आपण ह्या स्टुडंट पासून आपण डिराइव्ह करूयात मार्क्स क्लास. कोणता, मार्क्स क्लास. आणि ह्याच्यामध्ये आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स घेऊ, S1, S2, S3. सो ऑब्वियसली दीज आर द प्रायव्हेट. आणि आता त्याच्यामध्ये आपण फंक्शन्स इन्क्लूड करू. एक व्हॅल्यू घेण्यासाठी गेट मार्क्स, एक व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. हे आपण एकाच क्लास मध्ये केलेले, पण आता आपण युजिंग सिंगल इनहेरिटन्स आपण त्याला डिवाइड करतोय. ओके, आणि अजून एक फंक्शन घेऊयात ऍव्हरेज.
लक्षात त्याच्यामध्ये ह्या 3 मार्क्सचं ऍव्हरेज होईल आणि ते डिस्प्ले होऊन जाईल. ओके, आणि हे ऑब्विसली हे 3 फंक्शन्स काय असणार आहेत, पब्लिक असणार आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, सिंगल इनहेरिटन्स करायचं आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता सिंगल इनहेरिटन्स करायचं आहे पब्लिक. प्रायव्हेट मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेल. ओके, नाऊ एक फर्स्ट बेस क्लास जो आहे तो आपण स्टुडंट घेणार आणि स्टुडंट पासून आपण क्रिएट करणार डिराइव्ह क्लास पब्लिकली. सो 1 बेस क्लास आहे, 1 डिराइव्ह क्लास आहे. सो इट इज अ सिंगल इनहेरिटन्स. नाउ पब्लिकली करतोय. सो बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते मार्क्स क्लासचे पण पब्लिक होणार. सो वी कॅन ऍक्सेस दॅट मेंबर्स युजिंग द ऑब्जेक्ट ऑफ द मार्क्स क्लास. सो हे आपल्याला कोड करायचा आहे. ओके, सो आता मी कोड पहिल्यांदा राईट डाऊन करूयात आपण. ओके, सो डायरेक्टली प्रोग्राम केला तरी चालेल. आता आपण एक सेपरेट प्रोग्राम केलेला आहे, तुम्हाला सांगितलंय मी काय करायचं आहे आपल्याला. वेट अ मिनिट, हे ठेवूयात आपण. सो पहिले आपण बेस क्लास क्रिएट करून घेऊ स्टुडंट. त्याच्यामध्ये नेम आणि रोल नंबर व्हेरिएबल डिक्लेअर करू. प्रायव्हेट बाय डिफॉल्ट इट इज प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये आपण 2 फंक्शन घेऊ, गेट इन्फो आणि पुट इन्फो. सो एवढं आपण करूयात आधी, मग तुम्हाला पुढचं सांगते. सिंगल पब्लिक 1.cpp. ओके, IOStream using namespace. सो पहिले आपला बेस क्लास करून घेऊ विच इज स्टुडंट क्लास. सो आपल्याला प्रायव्हेट घ्यायचे आहेत व्हेरिएबल्स नेम, स्टुडंट नेम साठी आणि रोल नंबर. ओके, आणि पब्लिक सेक्शन मध्ये आपल्याला फंक्शन घ्यायचे 2, गेट इन्फो ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घेणार एंटर नेम अँड रोल नंबर. सीन नेम रोल नंबर. ओके, नाउ void put info डिस्प्ले करणार. ऑब्विसली हे तुम्हाला आता माहिती, मी तुम्हाला सांगितले की 2 फंक्शन्स कंपल्सरी येणारच, एक व्हॅल्यू घेण्यासाठी एक व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. नो, सो नेम रोल नंबर. ओके, तर हे झालं आपला सिंपल बेस क्लास. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे, या स्टुडंट क्लास पासून आपल्याला डिराइव्ह करायचं आहे मार्क्स क्लास. ओके, मार्क्स क्लास मध्ये आपल्याला 3 व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत, S1, S2, S3 मार्क्स ऑफ द 3 सब्जेक्ट. त्याच्यानंतर ऍव्हरेज आपल्याला डिस्प्ले करायचं आहे आणि हे 2 फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी मार्क्सचे, व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, आणि एबीजी फंक्शन मध्ये आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून ते काय करूयात, डिस्प्ले करूयात. ओके, सो इथे आता डिराइव्ह करायचा आहे मला क्लास मार्क्स. सो सिंटॅक्स आपला क्लास कीवर्ड डिराइव्ह क्लास नेम कोलन मग पब्लिकली करायचा आहे. सो पब्लिक आणि कोणत्या क्लास पासून, स्टुडंट. लक्षात नाऊ मार्क्स क्लासचे सेपरेट व्हेरिएबल्स, सब्जेक्ट 1 चा मार्क्स, सब्जेक्ट 2 आणि आपण ऍव्हरेज साठी एक गिवन. सो ऍव्हरेज साठी आपण फ्लोट. ओके, इंटिजर घेतलं तरी चालेल, पण डेसिमल पॉइंट नंतरचं डिस्प्ले होणार नाही, बस एवढंच. ओके, नाउ पब्लिक मध्ये आपल्याला 3 फंक्शन घ्यायचे. पहिल्या फंक्शन मध्ये ऍव्हरेज तर आपण व्हॅल्यू नाही घेऊ शकत, तिथे कॅल्क्युलेट करायची. सो फक्त मार्क्सची व्हॅल्यू घ्यायची. एंटर मार्क्स ऑफ 3 subjects. So scene 1, 2 and 3. Okay. Now नंतरचं फंक्शन put marks. So त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू डिस्प्ले करणार. सब्जेक्ट 1 sub 1. Subject 3
सब नेम. ओके. आणि आपल्याला एक एव्हीजी फंक्शन घ्यायचं आहे. सो ऍव्हरेज, आता मी एव्हीजी व्हेरिएबल नेम घेतलंय, सो इथे मी स्पेलिंग दुसरं घेते ऍव्हरेज. ओके. फंक्शनला नाव एव्हीजी इज इक्वल टू सब्जेक्ट 1 चे मार्क्स, सब्जेक्ट 2 चे मार्क्स प्लस सब्जेक्ट 3 चे मार्क्स डिवाइड बाय 3. नाउ डिस्प्ले द एव्हरेज. एव्हरेज मार्क्स एव्हीजी. ओके. झालाय आपला डिराइव्ह क्लास. नाउ आता आपण बघा, मार्क्स जो क्लास आहे तो आपण पब्लिकली डिराइव्ह केला स्टुडंट पासून. सो स्टुडंट क्लासचे मीन्स बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत, गेट इन्फो आणि पुट इन्फो, हे परत मेंबर्स येणार कोणाचे, मार्क्स क्लासचे सुद्धा. सो मार्क्स क्लासचे पब्लिक मेंबर्स कोणते कोणते झाले, गेट मार्क्स, पब्लिक, पुट मार्क्स, पब्लिक मेंबर जे की आपण ऑब्जेक्टने ऍक्सेस करतो, एव्हरेज आणि प्लस इनहेरिट झालेले फ्रॉम द स्टुडंट क्लास पुट इन्फो अँड द गेट इन्फो. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करणार, मेन मध्ये स्टुडंट क्लासचं नाही, जो की लास्ट लेवलला आहे. सो आपली लेवल कशी, पहिले स्टुडंट क्लास, त्याच्या खाली मार्क्स क्लास. सो मार्क्स क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि मग सिक्वेन्सनी करायचं. बघा, गेट मार्क्स आलं की नाही, तर गेट मार्क्स का आलं, गेट इन्फो का आलं, ते तर आपण स्टुडंट मध्ये केलंय ना. मग मार्क्स क्लासचे ऑब्जेक्ट जेव्हा मी डॉट करते, गेट इन्फो कसं काय आलं, बिकॉज मार्क्स क्लास आम्ही डिराइव्ह केलाय स्टुडंट पासून. सो पहिले आपण नेम घेणार, रोल नंबर घेणार. सो पहिले गेट इन्फो फंक्शन, त्याच्यानंतर पुट इन्फो नाही करायचं, पहिले सगळे व्हॅल्यू घ्यायचे फंक्शन. सो m1 डॉट गेट मार्क्स. ओके. त्याच्यानंतर मार्क्स घेतल्यानंतर ऍव्हरेज आपण कॅल्क्युलेट करणार. ओके. आणि मग सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले करणार. मग पहिल्यांदा रोल नंबर आणि नेम पुट इन्फोनी, मग नंतर तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स आणि ऍव्हरेज आपल्याला नंतर करावं लागेल, बिकॉज ऍव्हरेज फंक्शन मध्येच आपण ऍव्हरेज प्रिंट केले. सो ऍव्हरेज कधी प्रिंट करायचं, आपल्याला तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स प्रिंट झाल्यावर. ओके. सो असा सिक्वेन्स ठेवा आणि शेवटी रिटर्न 0. नाही तर पहिले तुम्ही गेट इन्फो करता आणि लगेच पुट इन्फो, तसं नाही. पहिले सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि मग 1 बाय 1 व्हॅल्यू सगळ्या डिस्प्ले करायच्या. सो याला आता सेव्ह केलं, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. बघा, सपोज दीपिका 20, रोल नंबर, मार्क्स ऑफ द 3 सब्जेक्ट्स. ठीक आहे. सो हे झाले ऍव्हरेज मार्क्स. ठीक आहे. आणि म्हणजे टोटल सगळं डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये गेट इन्फो, पुट इन्फो हे जरी स्टुडंट क्लासचे मेंबर्स होते, तरी सुद्धा आपण मार्क्स क्लास स्टुडंट पासून डिराइव्ह केल्यामुळे स्टुडंट क्लासचे जे आणि आपण पब्लिकली डिराइव्ह केलेला आहे. सो बेस क्लास, जेव्हा आपण न्यू क्लास क्रिएट करतो, डिराइव्ह क्लास करतो क्रिएट पब्लिकली फ्रॉम द बेस क्लास किंवा ओल्ड क्लास, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते पब्लिक होतात डिराइव्ह क्लासचे. सो तुम्हाला माहिती की पब्लिक मेंबर्स आपण ऑब्जेक्टनी ऍक्सेस करतो. सो ऑब्जेक्टने आपण ते ऍक्सेस केलेले आहेत. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला वी विल स्टडी सिंगल इनहेरिटन्स प्रायव्हेटनी कसा इनहेरिट करायचा, आणि मग प्रायव्हेटनी केला तर मग कोणत्या प्रॉपर्टीज इनहेरिट होतात. ओके. तर ते आपण बघणार आहे. सो आज 45 मिनिट्स मध्येच राऊंड अप करते. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण सिंगल इनहेरिटन्सचा प्रायव्हेट, त्याच्यानंतर मल्टी लेवल, मल्टिपल हे सगळे इनहेरिटन्स बघणारे राहिलेले. ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर मेसेज करा.